मी गजाला शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनल SS सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षणाचा भाग 4। माझा हा व्हिडिओ स्पेशली वर्ग 10वा महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स काही अडचण असेल तर कमेंट करा। व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक, नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नोट करून घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, जे तुम्हाला फक्त 10वी वर्गासाठीच नाही तर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा कामी येणार आहेत। त्यामुळे आजचा आपला हा व्हिडिओ फार महत्त्वाचा, नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा, लिहून घ्या, ठीक आहे। तर चला मग आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओचा आपला सगळ्यात पहिला भाग आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल, ठीक आहे। पृथ्वीचे गुरुत्वीय बल, आपण नेहमी गुरुत्वीय बल हे शब्द ऐकतो। आता गुरुत्वीय बल नेमके काय आहे हे आज आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर जर याची व्याख्या सांगायची असेल तर आपण काय सांगणार, ज्या बलामुळे पृथ्वी तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला, ओके, ज्या बलामुळे पृथ्वी तिच्या जवळील, तिच्यावर असणाऱ्या तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्राकडे आकर्षित करते त्या बलास पृथ्वीचे गुरुत्वीय बल असे म्हणतात। काय म्हणायला लागले मी बघा, की ज्या बलामुळे पृथ्वी तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्राकडे, ओके, तिच्या केंद्राकडे, या शब्दाला थोडंसं लक्ष देऊन ठेवा, तिच्या केंद्राकडे। आता केंद्राकडेच का आकर्षित करते हे आपण नंतर पाहूया। मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला लगेच सांगणार की केंद्राकडेच का आकर्षित होते, ठीक आहे। तर आता फक्त काय लक्ष द्या की पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे काय, असा बल ज्यामुळे पृथ्वी तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला कोणाकडे आकर्षित करत असते, तिच्या केंद्राकडे आकर्षित करत असते। त्या बलास आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल असे म्हणतो। तुम्ही या आकृतीमध्ये याला उत्तम प्रकारे समजून घेऊ शकता। बघा, आपण पृथ्वीवर कुठेही असू द्या, ठीक आहे, आपण पृथ्वीवर कुठेही असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, आपण कोणाकडे आकर्षित व्हायला लागलो तर पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे आपण आकर्षित व्हायला लागलो। आता केंद्रबिंदूकडेच का आकर्षित होतो, तर हा व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला याचं उत्तर भेटेल। आता फक्त काय लक्षात ठेवता की आपण गुरुत्वीय बल, पृथ्वीचे गुरुत्वीय बल कशाला म्हणतो, असा बल ज्यामुळे प्रत्येक वस्तू, पृथ्वीच्या जवळील प्रत्येक वस्तू ही पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षिली जाते, त्या बलास आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणतो। एक कृती करा, काय करा, एक छोटासा दगड घ्या, छोटासाच घ्या, मोठा घेऊ नका, कोणाच्या डोक्या बिक्यात लागेल, फुकटचा मार खासाल। एक छोटासा दगड घ्या किंवा एखादा प्लास्टिकचा बॉल घ्या, त्याला वर फेका, तर वर फेकून त्याला चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा। हे तुम्ही माझ्या बोलण्यासोबत करून पाहू शकता। एक छोटासा बॉल घ्या किंवा एखादा छोटासा दगड घ्या, काहीच नसेल तर एखादा कागदाचा गोळा करा आणि त्याला वर फेका, ठीक आहे। तुम्ही जितक्या जोरात फेकू शकता तेवढ्या जोरात फेका आणि ऑब्झर्व करा, नीट पद्धतीने निरीक्षण करा। जर तुम्ही निरीक्षण करत असाल तर तुमच्या डोक्यात हे प्रश्न नक्कीच येत असतील, काय की क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग किंवा तुम्ही जे काही फेकलं त्याचा वेग एक समान असेल काय, तर पहा, तुम्ही वेग एक समान होता का, की तो कालानुसार बदलला का, तर हो, बदलत जातो, वेग एक समान राहत नाही। आता तो कशा प्रकारे बदलेल, तर तुम्हाला या प्रश्नाचं बघायचं, जसं तुम्ही एखादी वस्तू वर फेकलात, पहा आपण काय पाहिलो मागच्या स्लाईडमध्ये, मागच्या ह्याच्यामध्ये, की पृथ्वी काय करत असते, प्रत्येक वस्तूला त्याच्या केंद्राकडे आकर्षित असते, ठीक आहे। पृथ्वी प्रत्येक वस्तूला त्याच्या केंद्राकडे आकर्षित असते, त्यामुळे आपण जी वस्तू वर फेकली ती वस्तू केंद्राकडे आकर्षिली जाईल, त्यामुळे वेग जो आहे तो काय होईल, बदलत जाईल, ठीक आहे। त्यानंतर आणखी तुम्हाला वाटत असेल की तो दगड सतत वर का जात नाही, तो खाली का येतो, तर मी आत्ताच सांगितलं की पृथ्वी काय करायला लागली, त्याला खाली ओढायला लागली। आपण वर फेकायला लागलो, पृथ्वी खाली ओढायला लागली। एक टाइम असा येतो की तो थोड्या उंचीवर जाऊन परत खाली पडतो,
का पडतो, तर त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असेल की तुम्ही किती त्याला वेग दिलात. ठीक आहे, तुम्ही त्याला दिलेला वेग ज्यावेळेस 0 होतो त्यावेळेस ती वस्तू किंवा तो दगड किंवा जे काही तुम्ही वर फेकलात ते खाली पडते. आणि त्याची उंची कशावर अवलंबून असते, तर तुम्ही सुरुवातीला त्याला किती वेग दिला यावर. तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तर मी तुम्हाला सांगितलेत, पण आपण प्रॉपर पद्धतीने याचं स्पष्टीकरण पाहून घेऊ. ठीक आहे, काय म्हणता येईल, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना, ठीक आहे, कशाने आकर्षित करत असते, गुरुत्वीय बलाने. पृथ्वी तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला हे गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते. हे चांगलं लक्षात ठेवा. पृथ्वी तिच्या जवळील प्रत्येक वस्तूला हे गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करत असते. त्यामुळे काय होतं बघा, पृथ्वीचे जे वस्तुमान आहे, आता मी तुम्हाला म्हणाले होते की पृथ्वी प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्राकडे का आकर्षित करत असते, तर याचं उत्तर मी तुम्हाला आता द्यायला लागले. नीट लक्ष द्या. पृथ्वी प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्राकडे का आकर्षित करत असते, तर पृथ्वीचे जे पूर्ण वस्तुमान आहे, ठीक आहे, पृथ्वीचं पूर्ण वस्तुमान जे आहे ते कुठे आहे, तिच्या केंद्रबिंदूत आहे. ओके, पृथ्वीचे पूर्ण जे वस्तुमान आहे ते तिच्या केंद्रबिंदूत असते. म्हणून, ठीक आहे, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या कोणाच्या दिशेने असते, तर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणून पृथ्वीचं पूर्ण वस्तुमान हे कशात समावलेलं आहे, तर त्याच्या केंद्रबिंदूत. म्हणून पृथ्वी प्रत्येक वस्तूला कुठे आकर्षित करत असते, त्याच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करत असते. ठीक आहे, म्हणून या बलामुळे वस्तू कसे पडतात, क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडतात. ठीक आहे, का क्षितिज लंब दिशेत पडतात, कारण केंद्रबिंदू खाली आहे. म्हणून ज्या काही वस्तू आहेत त्या कशा पडतील, क्षितिज लंब दिशेत खाली सरळ पडतील. ठीक आहे, तसेच आपण जेव्हा एखादा दगड क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचते. पृथ्वी खालून बल लावायला लागली, आपण वर फेकायला लागलो. आपण वर फेकायलो, पृथ्वी खालून बल लावायली म्हणजे खाली ओढायला लागली. आपला बल एक टाइम जाऊन संपणार आहे. जेव्हा आपण दिलेला बल हा 0 होईल, पृथ्वी पटकन त्या वस्तूला खाली ओढून घेईल. म्हणून ती वस्तू काय होईल, खाली येईल. तेच म्हणायला लागलं, सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने काय होतो, 0 होतो. व त्याच बलामुळे दगड खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. ठीक आहे, जे प्रश्न तुम्हाला पडले होते, काय प्रश्न पडले होते की क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एक समान असेल का, तर नसेल. तो कालानुसार बदलत जाईल. ठीक आहे, तो दगड सतत वर जातं का, नाही जात. का नाही जात याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. का नाही जात, कारण पृथ्वी खालून ओढायला लागली, थोड्या उंचीवर जाऊन तो परत खाली पडतो. का पडतो, कारण थोड्या उंचीवर गेल्यानंतर आपण दिलेला जो वेग आहे तो 0 होतो. आणि त्याची जी उंची आहे ती कशावर अवलंबून असेल, तर आपण किती बल दिलं, त्याला किती बल प्रयुक्त केलं त्याच्यावरती त्याची उंची अवलंबून असेल. ठीक आहे, तर या स्लाइडमध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय लक्षात ठेवायचं की पृथ्वी प्रत्येक वस्तूला केंद्राकडे का आकर्षित करते, कारण पृथ्वीचं पूर्ण वस्तुमान हे कुठे समावलेलं आहे, त्याच्या केंद्रबिंदूमध्ये समावलेलं आहे. म्हणून पृथ्वी ही प्रत्येक वस्तूला त्याच्या केंद्राकडे आकर्षित करत असते. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, थोडंसं मागे जा, मी जे बोलले ते परत ऐका आणि याला नोट करून ठेवा. मी काय म्हणायला लागले की पृथ्वी प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्रबिंदूकडे का आकर्षित करत असते, कारण पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते तिच्या केंद्रबिंदूत समावलेलं आहे. म्हणून पृथ्वी ही प्रत्येक वस्तूला त्याच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करत असते. सो आता आपण न्यूटनचा सिद्धांत पाहिला. न्यूटननं काय म्हणलं की प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही पाहिलात की जेव्हा आपण गुरुत्वाकर्षण सुरू केलो त्याच्या पहिल्या त्याच्यामध्ये की न्यूटन एका झाडाखाली बसलेला. ठीक आहे, त्या झाडाखाली बसल्यावर त्याच्या अंगावरती सफरचंद पडलंय. तो सफरचंद आता काय म्हणायला लागलं बघा, प्रत्येक वस्तू हे इतर वस्तूला आकर्षित करत असते. आता सफरचंदला कोण आकर्षित केलं, पृथ्वीने.
जर प्रत्येक वस्तू एकमेकांना आकर्षित करत असेल तर सफरचंद सुद्धा पृथ्वीला आकर्षित करत असेल. मग तुमच्या डोक्यात आता प्रश्न आला असेल काय की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंद ही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते, पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? थोडासा विचार करा बरं. असं का होत नाही की सफरचंद हा पृथ्वीकडे येतो, पृथ्वी सफरचंदाकडे जात नाही? ठीक आहे, हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देते. ठीक आहे, तुम्ही 10वीचे विद्यार्थी, ठीक आहे, तुम्ही आणि खली जो पैलवान आहे, ठीक आहे, दोघांमध्ये आपण काय करूया, रस्सी खेच लावूया. आता तुम्ही दोघे ओढायला लागलात. आता ऑफकोर्स तो पहिलवान आहे, तुमचा वजन अप्रॉक्सिमेटली 40, 45, 50, 60च्या दरम्यान असेल. ओके, आणि खलीचा वजन ऑफकोर्स 100, 150च्या वर असेल. ठीक आहे, जो वस्तुमान आहे त्याचं तो जास्त आहे. ठीक आहे, रस्सी कोणाकडे जाईल? तुम्ही दोघेही त्या रस्सीवरती, त्या दोरीवरती सारखाच बल प्रयुक्त करत आहात विरुद्ध दिशेने, पण ती दोरी कोणाकडे जाईल? खलीकडे जाईल. का जाईल? कारण त्याचं वस्तुमान जास्त आहे. इथे सुद्धा तसंच व्हायला लागलं बघा. पृथ्वीचं जे वस्तुमान आहे तो सफरचंदाच्या मानाने प्रचंड आहे, त्यामुळे सफरचंद पृथ्वीकडे यायला लागलाय, पृथ्वी सफरचंदाकडे जात नाहीये. ठीक आहे, तुम्ही पाहिलात बऱ्याच वेळेस की पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होते. ठीक आहे, असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती काय करत असतो? परिक्रमा करत असतो. आता पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. आता कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? असे उपग्रह ज्याच्यामुळे आता तुम्ही यूट्यूब पाहायला लागले. आता आपल्या सरकारने बरेचसे उपग्रह हे अवकाशात पाठवलेले आहे, ज्यामुळे आपण वेगवेगळे TV चॅनल्स पाहतो. आपण कृत्रिम उपग्रह हे 10व्या धड्यात अभ्यासणारच आहोत, तिथे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने माहीत होऊन जाईल. तुम्हाला माहीत आहे की जे नैसर्गिक उपग्रह आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह हा चंद्र आहे. ठीक आहे, तसेच कृत्रिम उपग्रहही पृथ्वीच्या भोवती चक्कर लावत असतात, परिक्रमा करत असतात. आता त्या चंद्र व त्या कृत्रिम उपग्रहावरती पृथ्वी भोवतीचे चंद्र व कृत्रिम उपग्रह फिरतात, ते सुद्धा पृथ्वी स्वतःकडे काय करत असते? आकर्षित करत असते. परंतु ते सफरचंदाप्रमाणे पृथ्वीवर पडतात का? नाही पडत. असे का होते? ठीक आहे, चंद्र व कृत्रिम उपग्रह यांच्यावरही पृथ्वी काय करायला लागली? त्याचे गुरुत्वीय बल पडायला लागली, प्रयुक्त करायला लागली. पण चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीवरती पडतायत का? तर नाही पडत. का नाही पडत? कारण तुम्ही पहा, ज्या कक्षेमध्ये चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह फिरत असतात त्या कक्षेमध्ये त्यांचा जो वेग आहे तो स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. त्यामुळे चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीवरती पडतात का? नाही. तुम्ही हे करून बघू शकता. काय करा, एखादी बांगडी घ्या किंवा गोल वस्तू घ्या, काहीही घ्या. बांगडी घेतलात तर चांगलं, बोटाच्या टोकावर पकडा आणि त्याला गोल 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 फिरवा. तुम्ही जर सारख्याच प्रमाणाचा वेग देत असाल तर ती बांगडी तुमच्या किंवा ती बँगल जी आहे ती तुमच्या बोटाच्या टोकावरच चांगल्या पद्धतीने गोल फिरेल. तुम्ही जसं वेग कमी केलात ती जी बँगल आहे ती बोटाकडच्या खाली येऊन जाईल. ठीक आहे, इथं सुद्धा तसंच होते की चंद्र आणि कृत्रिम उपग्रह जे आहेत ते एकाच वेगात पुढे जात आहेत, त्यामुळे ते पृथ्वीकडे आकर्षिले जात नाहीत. आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात राहावं म्हणून इथं मेन्शन केलं आहे. काय की पृथ्वीचे वस्तुमान हे चंद्राच्या तुलनेत प्रचंड आहे, त्यामुळे जे त्वरण निर्माण होते ते सफरचंदाच्या मानाने खूप कमी असते. म्हणून सफरचंद हे पृथ्वीकडे येते, पृथ्वी सफरचंदाकडे जात नाही. ठीक आहे, चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे, पहा चांगलं लक्षात ठेवा, काय म्हणायला लागले मी, त्यांच्या कक्षेतील वेगामुळे काय होते की ते पृथ्वीवर पडत नाहीत. जर तो वेग नसता तर ऑफकोर्स ते पृथ्वीवरती पडले असते, पृथ्वी त्यांना आकर्षून घेतली असती. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत. तुम्ही इथं पाहू शकता बघा, ही आपली पृथ्वी. ठीक आहे, ही जी आहे ती आपली पृथ्वी. आता ही आपली पृथ्वी, चंद्र त्याच्या कक्षेमध्ये फिरायला लागले. पृथ्वी चंद्रावरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करत आहे, तरी पण चंद्र हा या कक्षेमध्येच फिरायला लागला एका ठराविक वेगाने. त्यामुळे
हा जो चंद्र आहे तो पृथ्वीवरती पडतो का, तर नाही पडत. जर हा वेग बदलला तर ऑफकोर्स हा चंद्र काय होईल, पृथ्वीवरती पडेल. ठीक आहे. तर आपण पुढे पाहणार आहोत या धड्यातील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पहा, आपण हा धडा जेव्हा सुरू केलेला, हा पाठ जेव्हा सुरू केलेला, त्यामध्येच आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शिकलो. तिथे आपण वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक शिकलो. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक हे कॅपिटल जीने दर्शवतात आणि स्मॉल जी म्हणजे काय, तर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. विद्यार्थ्यांनो, कन्फ्यूज होऊ नका. कॅपिटल जी म्हणजे काय, तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. ठीक आहे. आणि स्मॉल जी म्हणजे काय, तर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. तर आपण चला समजून घेऊया की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण काय आहे. तर पहा, आपण कशाला पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणणार. पहा, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, ठीक आहे, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे निर्माण होणाऱ्या त्वरणास पृथ्वी, आपण पाहिलो की पृथ्वी प्रत्येक वस्तूला तिच्या केंद्राकडे आकर्षित करते. आता एखाद्या वस्तूवर जेव्हा बल पडतो तेव्हा त्याच्यावरती त्याच्या त्वरण निर्माण होतो. आता पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करायला लागली. आता त्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूमध्ये जे त्वरण निर्माण होते, ठीक आहे, वस्तूमध्ये जे त्वरण निर्माण होते त्या त्वरणास आपण काय म्हणायला लागले मी, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे ठीक आहे, वस्तूमध्ये जे त्वरण निर्माण व्हायला लागले त्या त्वरणास आपण काय म्हणतो, तर पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतो. पहा, चांगलं लक्षात ठेवा, मी काय म्हणायला लागले, पृथ्वी हे प्रत्येक वस्तूवरती गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. ठीक आहे. त्या गुरुत्वीय बलामुळे त्या वस्तूमध्ये काय निर्माण होतो, त्वरण. त्या त्वरणास आपण म्हणतो पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पृथ्वीचे जे गुरुत्वीय त्वरण आहे ते आपण कशाने दर्शवतो, तर आपण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हे जी या आद्य अक्षराने दर्शवतो. ठीक आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हे कशाने दर्शवतो आपण, तर जी या अक्षराने दर्शवतो. आता चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ही एक सदिश राशी आहे, ज्याला दिशा आणि मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही आहेत, सदिश राशी आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण ही एक सदिश राशी आहे आणि हा पॉईंट जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहा, पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे कोणाच्या दिशेकडे आहे, तर केंद्राच्या दिशेकडे. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा सुद्धा कोणाकडे असेल, तर क्षितिज लंब दिशेत असेल. पहा, हा पूर्ण पॉईंट फार महत्त्वाचा आहे. काय की पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे, म्हणजेच कुठे, तर क्षितिज लंब दिशेत असते. ठीक आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा ही तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे कुठे असते, तर तिच्या क्षितिज लंब दिशेत असते. ठीक आहे. तुम्हाला लक्षात बसलंच असेल काय, तर पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा ही कशी असते, तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच क्षितिज लंब दिशेत असते. तर आता जीचे SI एकक काय आहे, तर जीचं SI एकक चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. जीचं SI एकक आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. ठीक आहे. जीचं SI एकक आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता थोडंसं मागे जाऊ, तुम्ही नोटबुक घेऊनच बसलेला आहात. काय करा, 2 रकाने करा, जसं आपण फरक लिहिताना लिहितो तसे. एका रकानात काय करा, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक टाका आणि दुसऱ्या रकानात पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण टाका. ठीक आहे. पहिल्यांदा काय करा, दोघांची व्याख्या लिहून घ्या. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे काय ते, आणि पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय ते. इथं व्याख्या लिहून दिलेली आहे, व्याख्या लिहून घ्या. तिकडे दुसरा पॉईंट लिहा की वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक हे कॅपिटल जीने दर्शवतात. आता पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणासमध्ये काय लिहिता की पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हे जी स्मॉल जीने दर्शवतात. ठीक आहे. आता कॅपिटल जीचं SI एकक काय आहे, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकचं SI एकक काय आहे, तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटरचा वर्ग पर किलोग्रामचा वर्ग. ठीक आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणाचा SI एकक काय आहे, तर मीटर पर सेकंदचा वर्ग. आय होप तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घेतलेलं असेल. या गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे तुमच्या 10वी साठीच नाही तर
पुढेही तुम्हाला भरपूर कामी येणार आहेत. 11वीला 12वीला आणि सगळ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. त्यानंतर आता जसं आपण कॅपिटल जीचं सूत्र पाहिलं तसंच आपण आता काय करूया, स्मॉल जीचं सूत्र म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाचं सूत्रसुद्धा काढून घेऊया. तर न्यूटनच्या नियमाप्रमाणे काय आहे न्यूटनचा नियम, तर प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूकडे एका ठराविक बलाने आकर्षित होते. ठीक आहे. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r या अंतरावर कोणताही एक वस्तू आपण गृहीत धरूया. ती वस्तू पृथ्वीच्या केंद्रापासून किती अंतरावर आहे, तर r अंतरावरती, आणि त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे, तर m. तर त्या वस्तूवर जो गुरुत्वीय बल प्रयुक्त होतो तो त्याच्या त्वरणास कारणीभूत असतो. आणि ते आपण कसं काढणार, तर गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार. काय आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, F बरोबर GMM अपॉन r चा वर्ग. ठीक आहे, GMM भागिले r चा वर्ग. F हे गुरुत्वीय बल आहे, G हे वैश्वीय गुरुत्वीय स्थिरांक आहे, M हे पृथ्वीचे वस्तुमान आहे आणि स्मॉल m हे आपण घेतलेल्या वस्तूचं वस्तुमान. आणि ती वस्तू पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, तर स्मॉल r एवढ्या अंतरावर आहे. आता तुम्ही आणखी एक बलाची व्याख्या शिकला, काय की बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. आता त्वरण इथं गुरुत्वीय त्वरण आहे म्हणून मी ए ला रिप्लेस केलं कशाने, जी ने. ठीक आहे, F बरोबर काय आलं, mg. तुम्ही इथं पाहू शकता, पहा या दोन्ही समीकरणाची जी उजवी बाजू आहे, डावी बाजू आहे ती सारखी आहे. त्यामुळे या समीकरणाच्या दोन्ही उजव्या बाजू आपण इक्वल करून लिहू शकतो. ते कसे, तर पहा समीकरण 1 व 2 वरून आपल्याला काय लिहिता येते, mg बरोबर GMM भागिले r चा वर्ग. तुम्ही पाहू शकता m डाव्या बाजूला सुद्धा आहे स्मॉल m, आणि स्मॉल m हे उजव्या बाजूला सुद्धा आहे. गणिताच्या नियमानुसार सारख्या ज्या घटक असतात ते कटून जातात. मग आपण यांना काटून घेऊ. ठीक आहे, कॅन्सल करू. m कटून गेलं. आता काय राहिलं, तर फक्त काय राहिलं, स्मॉल g बरोबर कॅपिटल M भागिले r चा वर्ग. म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र काय आलं, समजा की वस्तू ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर स्मॉल r बरोबर आपण काय लिहू शकतो, कॅपिटल R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या. म्हणून पृष्ठभागावरील g चे मूल्य कसं होऊन जाईल, तर g बरोबर कॅपिटल GM भागिले r चा वर्ग. आता तुम्ही जे 2 रक्काने केले होते त्याच्यामध्ये चौथा पॉईंट लिहा. कॅपिटल जीचं सूत्र काय आलं होतं, कॅपिटल G बरोबर FR वर्ग भागिले M1 इंटू M2. ठीक आहे. आता स्मॉल जीचं सूत्र काय आलं, तर स्मॉल g बरोबर GM भागिले r चा वर्ग. g हे वैश्वीय गुरुत्वीय स्थिरांक, M हे पृथ्वीचं वस्तुमान आणि r हे आहे पृथ्वीची त्रिज्या. इथं बघू शकता या सूत्रामध्ये स्मॉल m आलेलं नाही आहे, वस्तूचं वस्तुमान आलेलं नाही आहे. म्हणजेच यावरून आपण काय सांगू शकतो, तर आपण सांगू शकतो काय, तर आपण पुढे पाहू. त्या अगोदर पहा हे जे समीकरण आहे, समीकरण नंबर 4 जे आहे आपल्याला वारंवार लागणार आहे, तर ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीचं वस्तुमान किती आहे, 6 गुणिले 10⁻²4 घात. इथे लिहिताना थोडंसं मिस्टेक झालेली आहे विद्यार्थ्यांनो, थोडंसं नीट लक्ष द्या. हे 24 जे आहे ते घातांकात आहे. ठीक आहे, हे 24 10च्या घातांकात आहे. तर पृथ्वीचं वस्तुमान किती आहे, 6 गुणिले 10⁻² घात किलोग्राम, आणि त्याची त्रिज्या आहे 6.4 गुणिले 10⁻6 घात मीटर आहे. ठीक आहे, या किमती आपण काय करूया, समीकरण 4 मध्ये ठेवून देऊया. ठीक आहे, समीकरण आपलं 4 काय आहे, तर तुम्ही पाहू शकता समीकरण 4 आहे आपलं. समीकरण 4 तुम्ही इथं बघू शकता की समीकरण 4 आहे काय, GM भागिले r चा वर्ग. याच्यामध्ये आपण g ची किंमत, m ची किंमत आणि r ची किंमत या सगळ्यांची किंमत ठेवून देऊया. तर आपलं आता समीकरण कसं होऊन जाईल, g ची किंमत काय आहे, 6.67 गुणिले 10⁻11 घात, 6 गुणिले 10⁻24 घात ही m ची किंमत आणि r ची किंमत आहे. याला जर तुम्ही सोडवलात तर जी ची किंमत किती येऊन जाईल, g बरोबर 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी ची किंमत किती आहे, तर 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही जे 2 रकाने केले त्याच्यात परत जा.
त्याच्यात हे सुद्धा नोट करून घ्या. कॅपिटल जीची किंमत किती होती? 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आता स्मॉल जीची किंमत किती आहे? तर 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. विद्यार्थ्यांनो, मला खात्री आहे की हे तुम्ही सगळं नोट करत आहात, हे तुम्हाला लागणार आहे. ओके. आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या स्लाईडमध्ये, काय सांगितलं की या सूत्रामध्ये बघा फक्त कॅपिटल एम यायला लागलं, स्मॉल एम येत नाही आहे, म्हणजे वस्तूचं वस्तुमान येत नाही. यावरून आपल्याला काय सांगता येते? तर बघा, यावरून आपल्याला सांगता येते काय? तर बघा, हे त्वरण जे आहे ते केवळ पृथ्वीच्या वस्तुमाना व तिची त्रिज्या जी आहे आर यावर अवलंबून असते. म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी कसं असते? समान असते. पहा, काय म्हणायला लागले मी की गुरुत्वीय त्वरण जे आहे हे कशावर अवलंबून आहे? तर गुरुत्वीय त्वरण हे केवळ पृथ्वीच्या, ठीक आहे, केवळ पृथ्वीच्या वस्तुमान यम व तिची त्रिज्या आर वर अवलंबून असते. म्हणून, ठीक आहे, म्हणून तो पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी कसा असेल? पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी तो समान असेल. ठीक आहे. का असं असेल? कारण तो कोणावर अवलंबून आहे? तर यम आणि आर, पृथ्वीच्या वस्तुमानावरती आणि पृथ्वीच्या त्रिज्येवरती अवलंबून आहे. म्हणून, ठीक आहे, म्हणून तो पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी कसा असेल? समान असेल. ठीक आहे. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर तो अवलंबून नसतो. वस्तू किती मोठी आहे, काळी आहे, पिवळी आहे, निळी आहे, मऊ आहे, कडक आहे, याच्यावरती तो अवलंबून नसतो. तर तो कशावर अवलंबून आहे? तर पृथ्वीच्या वस्तुमानावरती आणि पृथ्वीच्या त्रिज्येवरती. आता ही जी किंमत आहे ते तुम्हाला प्रश्न पडला असेल की बदलते का? जसं तुम्हाला माहिती आहे, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत तुम्ही विश्वामध्ये कुठेही जा बदलत नाही, ती तेवढीच राहणार. तर गुरुत्वीय त्वरण बदलते का? तर हो. आता तो कसं बदलतो? तर चला ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण जिच्या मूल्यात पृथ्वीवरील पृष्ठभागामध्ये कसे बदल होते. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार जो आहे, ठीक आहे, तिचा आकार ध्रुवांजवळ कसा आहे? चपटा आहे. ठीक आहे. पृथ्वी ही त्याच्या अक्षावरती फिरत असल्यामुळे ध्रुवांजवळ तिचा आकार कसा आहे? तर चपटा आहे. ठीक आहे. चांगला लक्षात ठेवा, चपटा आहे. आणि विषुववृत्तावरती कशी आहे? ती थोडीशी फुगलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर पहा, असो तुम्ही इथं बघू शकता, मी हे चित्र घेतलंय पृथ्वी. आता ती अक्षाभोवती फिरत असल्यामुळे बघा, तुम्ही बघू शकता ही ही जी आहे ती काय झालेली आहे की विषुववृत्तावरती ती फुगलेली आहे आणि ध्रुवांवरती थोडीशी चपटी झालेली आहे. हे का झालेलं आहे? कारण ती अक्षाभोवती फिरत आहे. ठीक आहे. तुम्ही पहा, कोणती वस्तू एका ठिकाणाहून घासल्या गेली तर तिचा आकार जो आहे तो चपटा होत जातो. पृथ्वीसुद्धा अशीच झालेली आहे. ती अक्षाभोवती फिरत असल्यामुळे ध्रुवांजवळ चपटी झालेली आहे आणि विषुववृत्तावर थोडीशी फुगीर झालेली आहे. अर्थात जी पृथ्वीची त्रिज्या आहे ती ध्रुवांजवळ कशी आहे? कमी आहे आणि विषुववृत्तावर जास्त आहे. ती कशी बघा, तुम्ही पाहू शकता. बरं, हे ज्या लाईन्स आहेत ते तुम्हाला समजावं म्हणून मी काढलेले आहेत, इमॅजिनरी आहेत. ओके. हे असं काही आदेशातून वगैरे जात नाही का? तर तुम्ही बघू शकता ही जी विषुववृत्तीय त्रिज्या आहे ती ध्रुवीय त्रिज्यापेक्षा मोठी आहे. म्हणजेच ध्रुवीय त्रिज्या ही कमी आहे ॲज कम्पेअर टू पृथ्वीची जी विषुववृत्तीय त्रिज्या आहे त्याच्या मानाने. म्हणून जे जीचे मूल्य आहे ध्रुवांवरती कसे आहे? सर्वात जास्त आहे. विद्यार्थ्यांनो, चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, जीचे मूल्य ध्रुवांवर कशी आहे? ध्रुवांवर सर्वात जास्त आहे. ठीक आहे. जीचे मूल्य, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण सर्वात जास्त कुठे असते? तर पृथ्वीच्या ध्रुवावर. ठीक आहे. किती असते? तर पृथ्वीच्या ध्रुवावर जीचे मूल्य आहे 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग. 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग. आता जसं तुम्ही विषुववृत्ताकडे जाल तसं म्हणजे ध्रुवावरून तुम्ही खाली याल, ठीक आहे, ध्रुवापासून खाली याल तसं जीचे मूल्य जे आहे ते कमी होत जाते. आता हे तर झालं ध्रुवांबद्दल की ध्रुवांवर जीची किंमत जी आहे ती सर्वात जास्त आहे.
तुम्हाला प्रश्न येऊ शकतो विद्यार्थ्यांनो MCQ मध्ये की जीचे मूल्य सर्वात जास्त कुठे असते, तर जीचे मूल्य हे सर्वात जास्त ध्रुवांवरती असते. ठीक आहे, किती आहे तर 9.832. जसं तुम्ही ध्रुवांपासून खाली 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 येत जाल तसं जीची किंमत जी आहे, मूल्य जे आहे ते कमी कमी होत जाते. आता जीचे जे मूल्य आहे ते विषुववृत्तावर सर्वात कमी असते. पहा, जीचे मूल्य कुठे कमी असते सर्वात, तर जीचे मूल्य हे विषुववृत्तावर सर्वात कमी असते. ते किती असते तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, जीचे मूल्य विषुववृत्तावर आहे 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग. ठीक आहे, तर या स्लाइडमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनो, की पृथ्वी ही तिच्या अक्षावर फिरत असल्यामुळे, त्याच्या आसाभोवती फिरत असल्यामुळे ध्रुवांजवळ कशी झालेली आहे, चपटी झालेली आहे. ठीक आहे, आणि विषुववृत्तावरती फुगलेली आहे. त्यामुळे तिची जी त्रिज्या आहे, विषुववृत्तीय त्रिज्या जास्त आहे आणि ध्रुवीय त्रिज्या कमी आहे. जीचे मूल्य हे ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजेच 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग आणि विषुववृत्तावर सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे. ठीक आहे, हे तर झालं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता तुम्ही समुद्रसपाटीपासून उंच गेलात म्हणजे वस्तूची जर उंची वाढवलात तर जीमध्ये काय बदल होईल, किंवा वस्तूची जर खोली वाढवलात तर जीमध्ये काय बदल होईल. तर विद्यार्थ्यांनो चला मग आपण पाहूया. जर तुम्ही उंची वाढवलात किंवा उंची बदललात तर काय होईल. पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना, समुद्रसपाटीपासून उंच जात असताना जे बिंदूचे बिंदूच्या केंद्रापासूनचे अंतर काय होत जाते, वाढत जाते. व समीकरण 4 प्रमाणे, आता तुम्ही म्हणाल टीचर समीकरण 4 काय आहे, तर विद्यार्थ्यांनो परत पाहून घ्या. समीकरण 4 आहे G बरोबर GM भागिले R चा वर्ग. तुम्ही विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, G हे R च्या व्यस्त प्रमाणात आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जेव्हा कोणत्याही संख्या व्यस्त प्रमाणात असतात त्यावेळेस एक संख्या वाढली की दुसरी संख्या कमी होते. ठीक आहे, हां, तर काय सांगितलं आपण की समीकरण 4 मध्ये काय व्हायला लागलंय. समीकरण 4 मध्ये पहा, जसं जसं आपण उंच जाऊ लागलो तसं तसं केंद्रापासूनचे अंतर वाढायला लागले. म्हणजे समीकरण 4 मधील R ची जे मूल्य आहे ते वाढायला लागले. आता R व्यस्त प्रमाणात आहे जीच्या, R वाढायला लागले म्हणजे जीचे मूल्य काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. ठीक आहे, आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास, पहा तुम्ही उंची खूप कमी वाढवलात तर जीचे मूल्य जेवढं आपण पाहिलं म्हणजे किती 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. ठीक आहे, तेवढंच राहणार, ते काही बदलणार नाही. ठीक आहे, आता हे एक तक्ता आहे जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाठ करून घ्यायचं आहे. हे बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतो. ठीक आहे, तर काय तुम्ही पाहू शकता, आपण उंची वाढवायला लागलो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहात तुम्ही, तर जीचे मूल्य किती आहे 9.81 मीटर पर सेकंदचा वर्ग. तुम्ही माउंट एव्हरेस्टवर आहात, जगातल्या सगळ्यात उंच पर्वतावर आहात, ज्याची उंची किती आहे 8.8 किलोमीटर. ठीक आहे, तर जीची किंमत किती आहे 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग. आता तुम्ही मानव निर्मित फुग्यामध्ये बसलेला आहात ज्याला पॅराशूट म्हणतात. त्याची साधारणतः उंची किती असते तर 36.6 किलोमीटर. तर जीचे मूल्य काय व्हायला लागले 9.77. तुम्ही अंतराळयानात आहात ज्याची किमान उंची 400 किलोमीटर असेल तर 8.7 झालं. आणि तुम्ही दळणवळण उपग्रहाच्या कक्षेमध्ये असाल ज्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे चॅनल पाहताय. ठीक आहे, त्याची उंची असते 35,700 किलोमीटर. तर त्याच्यावर प्रयुक्त होणारा गुरुत्वीय त्वरण किती असतो 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग. तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांनो, जसं जसं तुम्ही खाली यायला लागला, ठीक आहे, जसं जसं उंची वाढायला लागली, ठीक आहे, जसं जसं उंची वाढायला लागली तसं तसं काय व्हायला लागले. पहा, जसं जसं उंची वाढत आहे तसं तसं तुम्ही पाहू शकता की जीची जी किंमत आहे ती कमी व्हायला लागली. म्हणजे उंची वाढायला लागली की जीची किंमत, जीचे मूल्य काय व्हायला लागले, कमी व्हायला लागले. आणि तेच म्हणालो आपण, असं का झालं, कारण केंद्रापासूनचे अंतर वाढायला लागले. ठीक आहे, केंद्रापासूनचे अंतर वाढायला लागल्यामुळे पहा, जी ही आरच्या व्यस्त प्रमाणात आहे, आर वाढायला लागले म्हणून जी काय व्हायला लागले, कमी व्हायला लागले. ठीक आहे, जसं जसं उंची वाढवाल तसं तसं आरची जी किंमत आहे ती वाढत जाईल आणि जीची किंमत ही कमी होत जाईल.
आता तुम्ही हे तर म्हणाल टीचर उंचीसोबत झालं आहे, आता खोलीसोबत काय होईल? तर बघा, जीच्या मूल्यात खोलीसोबत काय बदल होतो? तर पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. आता चांगलं लक्षात ठेवा पोरांनो, विद्यार्थ्यांनो, काय की तुम्ही उंची वाढवाल तरी जीचे मूल्य कमी होते आणि तुम्ही खोली वाढवाल तरी जीचे मूल्य कमी होते. ते कसं? तर बघा, मी तुम्हाला हे समजावून सांगते. समजा ही आपली पृथ्वी, ज्याची त्रिज्या r आहे आणि वस्तुमान किती आहे m. तुम्ही काय केलात? या पृथ्वीच्या त्रिज्येपासून म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येपासून खाली आलात. ठीक आहे, असं. ठीक आहे, तुम्ही किती अंतराने खाली आलात? d एवढ्या अंतराने. आता तुमचं हे वस्तुमान किती झालं? तर m. ठीक आहे, आता या गोलाची त्रिज्या जर तुम्हाला हे पहा, पूर्ण त्रिज्या आहे r, तुम्हाला फक्त या गोलाची त्रिज्या काढायची असेल तर आता ती होऊन जाईल r - d. आता ही किंमत काय करा? आपल्या समीकरण 4 मध्ये ठेवून द्या. ठेवली? बघा, m काय झालंय? कमी झालंय. m हे g शी समप्रमाणात आहे. समप्रमाणात असलेल्या संख्या एकमेकांसोबत वाढत जातात किंवा कमी होऊन जातात. आता m कमी झालं म्हणजे g सुद्धा काय झालं? कमी झालं. तर सोप्या भाषेमध्ये, जर तुम्ही उंची वाढवलात तरी जीचे मूल्य कमी होईल, जर तुम्ही खोली वाढवलात तरी जीचे मूल्य कमी होईल. उंची वाढवलात तर जीचे मूल्य का कमी होईल? कारण केंद्रापासूनचे अंतर वाढत जाईल. ठीक आहे, आणि खोली वाढवलात तर वस्तुमान कमी होईल, म्हणून जीचे मूल्य कमी होत जाईल. आता एक महत्त्वाची नोट जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पहा, प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या कशा असतात? वेगवेगळ्या असतात. आता समीकरण 4 प्रमाणे त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्य ही कसं असेल? वेगवेगळं असेल. आता चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6. विद्यार्थ्यांनो, चांगलं लक्षात ठेवा, बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे, जीचे मूल्य चंद्रावर किती आहे? पहा, जीचे पृथ्वीचे गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वीय त्वरण हे चंद्रावर किती आहे? तर 1/6. ठीक आहे, किती आहे? 1/6. चांगलं लक्षात ठेवा, किती आहे? तर 1/6 आहे. ठीक आहे, पाहू शकता. तर त्यामुळे काय होतं की जर तुम्ही उडी मारण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, उडी मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही समजा इथं उंच उडी मारलात, तुम्ही एक 4-5 फूट उंच गेला, उंच उडी मारलात पृथ्वीवरती, तर किती उंच गेलात? एक 4-5 फूट. तीच उंच उडी जर तुम्ही चंद्रावर मारलात तर तुम्ही किती उंच जाल? 6 पट जास्त उंच जाल. तुम्ही इथं 4 फूट गेला असेल तर 4 × 6 करा, म्हणजे तुम्ही 24 फूट काय होशाल? चंद्रावरती उंच उडी मारू शकशाल. ठीक आहे, तर चंद्रावर किती आहे त्याची किंमत? तर 1/6 आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाच्या कंपॅरिझनमध्ये 1/6 आहे. तर विद्यार्थ्यांनो, पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गुरुत्वाकर्षणाचा 5वा भाग. यामध्ये आपण पाहणार आहोत वस्तुमान आणि वजन, त्याचसोबत मुक्त पतन. तर विद्यार्थ्यांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. पण विद्यार्थ्यांनो, त्या अगोदर विसरू नका आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला, आपल्या या चॅनलला लाईक करायला आणि आपल्या चॅनलचे जे लिंक आहेत ते तुमच्या सगळ्या वर्गमित्रांना शेअर करण्याचा हे माझा एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही याला दाद देसाल असं मी मनात गृहीत धरते. तर भेटूया विद्यार्थ्यांनो पुढच्या व्हिडिओत. त्यापर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. अडचण असेल कमेंट करा आणि विचारा.